काही पालक आपापल्या परीने हे प्रकरण हायकोर्टापर्यंत सुद्धा घेऊन गेलेले होते। त्याविषयी नेमके अपडेट्स काय आहेत आणि त्याचबरोबर मान्य केलेलं आहे की काही विद्यार्थ्यांनी प्रथमदर्शी चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करून किंवा चुकीचे डॉक्युमेंटचा वापर करून महाराष्ट्र स्टेट कोर्टामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे। महाराष्ट्र स्टेट कोर्टाचे जे काय रजिस्ट्रेशनचे नियम आहेत त्याचं झाल्याचं CET सुद्धा मान्य केलेला आहे। नेमकी नोटीस काय आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांना काय दिलेले आहे, ते इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तिसरा राऊंडच्या अगोदर आलेली मेरिट लिस्ट आणि अगदी सुरुवातीला लिस्ट त्याच्यामध्ये 567 विद्यार्थ्यांची वाढ झालेली होती। त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी 490च्या वर नव्याने रजिस्ट्रेशन झालेले होते। या प्रकरणी महत्त्वाचे नेमके काय अपडेट्स आहेत, विद्यार्थ्यांनी नेमके कोणती काळजी घ्यावी त्याविषयी डिटेल पाहूयात। विषयाला सुरुवात करतो। महाराष्ट्र स्टेट प्रक्रियेचे जे काही नियम आहेत त्या नियमांत उल्लंघन करून बयाचशा बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्याच्या निदर्शनास काही पालकांनी आणून दिलेलं होतं। हायकोर्टामध्ये सुद्धा हे प्रकरण चालू आहे। याची नेक्स्ट स्टेरिंग 16 तारखेला आहे। तत्पूर्वी सेल एक ऑफिशियल नोटीस आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली आहे। नोटीस नंबर 20 आहे। त्याबद्दल आपण विशेषतः पाहणार आहोत। तिसरा राऊंड नव्याने रजिस्ट्रेशन महाराष्ट्र त्यांना पुन्हा प्रक्रियेमध्ये येण्यासाठी तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक होतं, परंतु नव्याने रजिस्ट्रेशन या गोष्टीचा फायदा घेऊन बजाचशा बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन केल्याचा निदर्शना झाल्या संदर्भातला की बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट कोर्टामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे।